सोनी आली म्हणून बरं झालं, आराम नाही गर्दी असते. आम्हाला वाटलं खूप गर्दी आहे मंदिरात, पण इकडे देहूच्या मेन मंदिरात खूप गर्दी आहे, इकडे गर्दी नाहीये. हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचे प्रसंग वर्ल्डमध्ये स्वागत आहे. तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीची किती चाहूल लागलेली असते सगळ्या लेडीजला. तर मग आता आज सण आहे आणि आजच्या दिवशी कशाचा स्वयंपाक असतो, तर आजच्या दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक असतो. तर पोळ्यांचा स्वयंपाकाला आता लागणार आहे. अंघोळ वगैरे सगळं झालेले आहे आणि आता स्वयंपाकाची धावपळ चालू होणार. मेहंदी बघा 4-5 तास फक्त रंग ठेवली असेल. थंडी भरपूर आहे. लवकर उठणार होते, म्हणजे अगदी 4-4:30ला म्हटलं होतं, पण थोडं लेट झालं आहे. ठीक आहे, चला मग आता मी तुम्हाला काही वेळात भेटते. स्वयंपाक वगैरे आता तयारी करून घेते सगळी. आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. खूप दिवसांनी बनवते आहे, म्हणजे काही सण वगैरे असला तर सुट्टी नसते शक्यतो, त्याच्यामुळे मग सकाळी उठल्याबरोबर अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाली आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. इथे बघू शकताय मी आमटीची तयारी करून घेतलेली आहे आणि इथे वाटण्यासाठी खोबरं भाजून घेत आहे आणि कुकरमध्ये डाळ शिजवायला टाकलेली आहे. पुरण आपलं तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर ही डाळ सगळी परतून घ्यायची आणि असा उलातनं ठेवायचं उभं. जर ते पडलं नाही तर म्हणायचं झालेलं आहे, ओके. इथे बघू शकता पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. पुरण तयार झालेलं आहे आणि इथं वाटण करून घेतलेलं आहे. ते हे येळवणी काढले तेवढ्यातच. कढीपत्ता इथे आमटी करून घेते. इथे आता आमटी पण होईल, अजून उकळतीये. आणि आता इथे भज्याचं पीठ करून घेते. भांडी सगळी घासून घेतली कारण की परत खूप त्रास पडतो. आणि इथं गुळवणी करायला ठेवलेलं आहे. ते कणिक पण मळून घेतलेली आहे. आता सगळा स्वयंपाक इथे झालेला आहे, आवरून घेतलेला आहे. अजून केस इथे विंचरायचे आहेत, पण मी आता जाणार आहे मम्मीकडे देहूला, तर मग तिकडे गेलं आवरणार आहे. आणि आता देवाला नैवेद्य दाखवून घेते, हे जेवण करून घेतील. आणि तुम्हा सर्वांना कदम परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला आता नैवेद्य दाखवून घेते. संक्रांती इथे पुजून घेतलेले आहे. आता आली आहे मी मम्मीकडे आणि आता इथे आम्ही मंदिरात जाणार आहोत आणि विडे घेऊन मम्मी पुन्हा रिटर्न जाणार आहे. इथं मम्मी तयार झालेली आहे. सैलीबाईंचं आमच्या अजून आवरायचं चाललंय. आत्ता नेलपेंट लावायचं चाललंय. धावपळच खूप ना. तरी आम्ही तिघी होतो.
घे आम्ही आता बाहेर पडतो. चाललंय बघा ह्या. आता आम्ही मंदिरात निघालेलो आहोत. तर इथे बघू शकताय अशा पद्धतीने ताट तयार करून घेऊन चाललेलो आहोत. अंशू बघू, आज अंशू बघा आमचं कसं तयार झालाय है ना स्वयं. अरे वा, चला चले मम्मी पटकन. मंदिरात नाही, इकडून आत जातात. नाही की असं इकडून जायचं डावीकडं, उजवीकडं मग माघारी यायचं. नाही नाही, आम्हाला वाटलं खूप गर्दी आहे मंदिरात, पण इकडे देहूच्या मेन मंदिरात खूप गर्दी आहे. इकडे गर्दी नाहीये. दिसती का मम्मी? मम्मी दिसे नाही. मग काय म्हणला तुम्ही? हा थांब. आजच्या दिवशी प्रत्येक मंदिरात तुम्हाला अशीच गर्दी पाहायला मिळेल. त्या मानाने या मंदिरात थोडी गर्दी कमीच होती. गावाकडे अगदी उत्साहाने सगळ्या एकत्र येऊन आणि मग मंदिरात जातात. अशा पद्धतीने गावाकडे मकर संक्रांत साजरी केली जाते. लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा मम्मी सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक करून मंदिरात जायची. त्यावेळी मात्र आम्ही फक्त तिळगुळ खाण्यासाठी म्हणून लवकर उठणार आणि मम्मीसोबत छान छान कपडे वगैरे घालून जाणार, हेच काम असायचं. मकर संक्रांत आणि मी एक जवळचं नातं म्हणतो त्याप्रमाणे. तर मकर संक्रांत झाली की लगेच किंक्रांत येते आणि किंक्रांती दिवशीचा माझा जन्म आहे. त्याच्यामुळे मकर संक्रांत म्हटलं की एक सण आणि त्याचबरोबर माझासुद्धा वाढदिवस हे लहानपणापासून लक्षात ठेवलेलं आहे.
महिलांच्या अगदी जवळचा सण हा मकर संक्रांतीचा असतो. मकर संक्रांत झाली तरीसुद्धा रथसप्तमीपर्यंत जे काही हळदी कुंकू चालते ते अगदी उत्साहाने चालते. प्रत्येकीच्या घरी काही ना काहीतरी कारणाने जाणार, यासाठी तर खरं तर हळदी कुंकाचा जो काही सण आहे तो सुद्धा साजरी करतात. आणि हळदी कुंकाला आपापल्या इच्छेप्रमाणे वाण देण्याची पद्धत आहे. हीच पद्धत खरं तर सगळीकडे चालत आलेली आहे आणि अगदी उत्साहाने पार पडतात. ओसून झाल्यानंतर विडे घेण्याची पद्धत आहे आमच्याकडे. तर विडे घेण्यासाठी आपण काहीतरी थोडंफार खाल्लं पाहिजे असं असतं. काही जण मंदिरातून घरी गेल्यावरती विडे घेतात, तर काही जण मंदिरातच घेतात. तर आम्ही जसं की अनुषापोटी विडे घ्यायचे नसतात असं म्हटलं जातं, म्हणून मग तिळाची वडी आणि तिळगुळ खाल्ले आणि मंदिरातच आम्ही विडे घेतले. मकर संक्रांतीला प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येक गाव जसे बदलते त्याप्रमाणे पद्धतीसुद्धा बदलत असतात. तर इथे बघू शकता आम्ही विडे घेण्यासाठी बसलेलो आहोत. तर इथे मम्मीनी तुम्हाला जे काही पानं दिसत असतील मांडलेली आणि त्याच्यावरती जे काही विड्याचं सामान आहे तर ते ठेवलेले आहे. प्रत्येकी साईडला वेगवेगळे पद्धतीचे विडेसुद्धा असतात. म्हणजे आमच्या साईडला जरी आता आमचा सातारा किंवा बारामती भाग येतो, तर त्याच्यात पण असं असतं की प्रत्येकीचा विडा हा एकसारखाच असतो असं नाही. आपण लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा माहेरी जातो त्या संक्रांतीला आईचा विडा घेतला जातो. तर मग आईचा विडा ज्या पद्धतीने आहे तर तसा विडा आपण चालू ठेवायचा आहे. आणि आपल्याला जर त्याच्यात काही वाढ वगैरे करायची असेल तरी सुद्धा करू शकतो. तर अशी ही पद्धत आहे. तर या एक मांडलेल्या मामी आहेत, तर त्यांच्यासाठी हे नवीन होतं. या पुण्या साईडला थोडंसं पद्धत वेगळी आहे. पुण्यामध्ये विडे वगैरे ह्या गोष्टी फार कमी प्रमाणात आहेत किंवा काही ठिकाणी घेतात काही ठिकाणी नाही घेत. तर त्यांच्यासाठी हे नवीन होतं. त्या मामी बोलत होत्या की एवढे सगळे वापरे विडे आणि किती सामान, हे असं असतं का तुमच्याकडे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर आमच्या चौघींचे हे विडे आहेत. प्रत्येकीचे एक 9 तरी विडे आहेत, त्याप्रमाणे हे सगळे विडे आहेत. आणि विडे घेताना असं बोलतात, आता मला जे काही येतं ते मी तुम्हाला सांगते. सीतेचा वौसा आला नगरात, घ्या पदरात, देतेनार कोणाची आणि घेतेनार कोणाची, असं काहीतरी असतं. हे मला माहिती आहे, त्यावेळीसुद्धा मम्मीनीच सांगितलं. कसं असतं ना, ह्या गोष्टी जसं आपण फॉलो करतो तशा लक्षात राहत असतात. आणि ह्या वर्षी जर ते आपण बोललो तर तात्पुरतं लक्षात राहतं, पुढच्या वर्षी आणखी तेच असतं की काय बोलतात म्हणून. आता थोडंसं जसं आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स जास्त येत राहतो आहे वर्षानुवर्ष, तर तशा गोष्टी लक्षात राहतात. तर मग अशा पद्धतीने प्रत्येकीने विडे जे आहेत ते आपल्या पदरात द्यायचे असतात. तर मग मी इथे विडे घ्यायला बसलेले आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्लॉग्स बघत आहात ते देखील कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की कुठून कुठून व्लॉग पाहत आहेत. आणि विडे सगळे घेऊन झाल्यानंतर तिथे तुळशीला आपल्याला पानाचा विडा ठेवावा लागतो आणि पाया पडायचं असतं. तर अशी सुद्धा ही एक पद्धत आहे. माझे विडे घेऊन झाल्यानंतर मम्मी, मोठी मम्मी आणि सायलीचे सुद्धा विडे आम्ही घेतले.
मंदिरातून आम्ही व्यवस्थित सगळं आमचं उरकून आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर प्री बड्डे तुम्ही आता बोलू शकता. माझा ॲक्च्युली उद्या बड्डे आहे, पण आज बड्डे सेलिब्रेशन होत आहे. तर इथे बघू शकताय मस्त असा केक आणलेला आहे आणि आता आम्ही छान बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. खूप दिवसांनी फॅमिलीसोबत बड्डे सेलिब्रेशन करत आहे आणि माझ्यापेक्षा प्रत्युष आणि माझा भाचा अंश हे दोघं खूप एक्सायटेड होते बड्डेसाठी. बड्डे आम्ही दुपारीच करून घेत आहोत कारण की मम्मी पप्पासुद्धा फलटणला जाणार होते आणि मलासुद्धा रिटर्न घरी जायचं होतं. आमच्या दादाने प्रिय भावाने बर्थडे टॅग आणलेला आहे. तो आता बर्थडे झालाय ना, आता घालतायत मला बघा. असं वाटतं फोटो काढा त्याला एवढं आणलंय आवडीनं असं काय. अशा पद्धतीने आमची छान मकर संक्रांत सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन पण झालेले आहे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.